हे बघा केवढी मोठी आहे बघा. हे बघा बोय. हे बघा दात बघा. आता उंदरासारखे दात कट करीत. केवढा मोठा झाला बघा. आपटल्यावर पण मोठा होतो तो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो धाबा माफिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण रेवंडीच्या खाडीमध्ये मच्छी पकडायला जातोय आणि बघूया कुठची मच्छी आपल्याला भेटते ती. बघा ही रेवंडीची खाडी आहे. ते बघा चाललोय आता. थोडासा चिखल आहे तिथे, समोर बोट आहेत. इथून दिसते बघा ती. दुपारी बोई मासा भेटलेला, आता काय भेटतो बघूया. हरी आहे सोबत आणि किरण प्लस कौस्तुभ आहे. हे बघा चिखल आहे, थोडा जास्त नाही. इथे चिखल वाढलाय. ही छोटी बोट आहे. तू होई बसील तू. नको ढकलू, ही बुळबुळी जातं ही एकदम. त्याच्यावर चलत खास पाय तुझा पायाला करा पायाला वजनात. योगा आता आपण पाण्यात बोट ढकलतोय. दादा असो आता आपण बरी असते फक्त दिसतं फक्त आपल्या डोळ्यांना दिसतं, भेटत नाही. कशात ते थोडा आपटता ना. आता आपण जाळं टाकतोय. आपण काय 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 म्हणतोय का ती आहे ना. ती आहे ना. समोर तराशील आहे. सुंदर बीच. त्याच्यामुळे ते सगळे जाळे माशाच्या बाजूने पळणार आता.
बघ काही पडलो बोयरा हल्ला दिसतात नाही दिसला मासा मला मी पुढे छोटा पाला होता बघ. हे पण दगड हा हे सगळं डबल आहे. जाळं खेचायला घेतलंय. झाली बघ वरती. हे बघा. नाही खूप बारकी बघते लय बारक्या जाम बारीक. बघा एक मोठा भेटलेला आहे. हरिभाऊ दाखव. हा बघा बोय आहे ना ती. तो हात खाली घे. बोईट हा बोईट मासा. हा हरिभाऊ आहे. तो तरी असेल अर्धा किलोचा हरिभाऊ. नाही बघ शेंगटी ही शेंगटी आहे. अरे मग हे घे. ही बघा शेंगटी. बोय बोय का शेंगटी 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 आहे ती. हाय कशी शेंगटी. हे बघ पेडा. दाखव हे पेड ते. काय शेंगटी आहे नाही शेतू का शेतू घे. टाक 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 इकडे टाक इकडे टाक. हे बघा. ह्याच्यात टाक ह्याच्यात टाक. शेतू घे. हा बघा. नाही हे तांबूशी अरे वा. तांबूचं पिल आहे ना आता. इथे हे बघ यो केंडा. ह्या बोय काय बोय गावला. या बघ काय बोय गावली. एक अरे वा. रे भूर पेड पेंडा. पेड म्हणजे काटेरी मासा. हा पेड ना. हो काहीतरी सॉरी. हे बघ हे बघ. चौका शेंगटी आहे का. नाही बोया. थांब ही बघा. टकलेन यात गेला असं वाटतं काहीतरी. खाली पडला. यात गेला. हा मग अडकला. नाही काय झाडा अडकला ना खाली त्याच्यामुळे पुरा अशी धरलं. पेड होती ती. पेड होती. होय बघूया. फाटलं ते झाड आहे ना खाली खडक आहेत ना. खाली खडका वाईट बाकी काय घे. जाळ टाकायला आपल्याला आम्हाला 15 मिनिटं लागली. 10 ते 15 मिनिटं. ओढायला वाट आणि ओढायला 20-25 20-25 मिनिटं. 10 मिनिटं एक्स्ट्रा. 10 मिनिटं एक्स्ट्रा. काय पेढा पेड म्हणजे पेडवे ना. पेड घे. हा पिवळी पेड. हे बघा
केवढी मोठी आहे बघा. हे बघा बोय. खाली जातात हो हो. मध्ये मध्ये असं ना अडकतो जाळा. बघा तिला गेलो आपण नशीब. हम्म? पेड आहे बघा. पेडवा. लिहिले तिथं आपण सोडवूया जाळ्यात ना आणि मग घरी जायचं. हे 2-3 पीस गाव होते. असे 2 गावले ना. एक छोटं आहे. एक छोटं आहे मोठे गाव. हे 2 भेटले की काम होतं 2-3. पाणी उडवताल तुझ्या काय नाही ते आंघोळ करूची. घालाय ना हा बघा. केंद्र हा अरे केंद्र तो जाळा वाटला इथे. केंद्र हे पेडवी. मोठी पेड आहे. मोठी पेडवी. ही पण पेडवेच आहे ना. आजच्या रात्राचं निस्तं कसं झालं. ती समोर पुढे. हरिभाई थँक्यू हा. अरे हरिभाई जुना आदमी आहे. ही छोटी बोय भेटलेली आहे. तर हरिभाऊने आपल्याला व्हिडिओ बनवायला दिला. अरे असं कसं सकाळी आलं तर अकरा शेवटी लकीचे माणूस. हा मग मालवणी मामाच्या लाईव्ह चा सपोर्ट घेऊन आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे बघा असे मासे. म्हणजे बारकी शेंगटीत आहे. त्यात पोटात अंडी आहेत शेंगटीच्या. शेंगटीच्या ही बघा. ही बघा. ही बघा अंडी. चालेल. अंडी म्हणजे आता तयार झाला. शेंगटी. पाण्यामध्ये यायला. हा हे बघा शेंगटीची पिल्ल. म्हणजे शेंगाळा बोलतात. शेंगाळा. शेंगा. हा म्हणजे मादी आहे ही म्हणजे. ह्यो खायचो मासो हा. हा, पालू पालू. हा पालू मासा आहे. तो गोव्यामध्ये जास्त खाल्ला जातो. हा बघा. मासो एका ठाण्यात जिल्ह्यात हे बघा. केंदो म्हणतात. ह्यो केंड आता मासो फुगणार आता हातामध्ये बघा असा. हा बघा. असल्यामध्ये असं चिमटा काढला की फुगत जाणार. फुगत जातो. हळूहळू फुगणार तो. फुगतं. हम्म. म्हणते हा खात नाही. हा खात नाही. फक्त जाळी खाऊन टाकतो. बस. हे बघा दात बघा त्याचे. दात तो बघा. केवढा फुगला बघा तो. हे बघा, हे हे बघा बघा, दात. दात बघा आता उंदरासारखे बोरगावातला दात तर आहेत. कट करीत. केवढा मोठा झाला बघा. आणि आपटल्यावर पण मोठा होतो तो. केंड. केंड मासा. हम्म. ठीक आहे. वास येतो तो. गाडी पार्क केली आम्ही आमची बोट आणि आता घरच्या दिशेने तुम्हाला मासे दाखवतो कसे आहेत भेटलेत ते. घेऊन येतो. जेटीवर हे बघा काय तर सांग. 300-400 रुपयाचे तरी हे बरेच एवढे भेटलेले आहेत आपल्याला मासे. आणि कलाकार हरिभाऊ. नाही नाही सगळे तुम्ही सोबत म्हणून मस्त झाली आपली व्हिडिओ. तर थँक्यू.